नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. गाडीत इंधन भरून आणि बायकोला सोबत घेऊन आपण निघालो कार्यक्रमाला. फोटोग्राफीसाठी सोबत होते आज कुमार भाऊ आणि व्हिडिओग्राफी स्वतः संदीप काळे. नवरदेवाला पहिलं देवघराचं दर्शन घ्यायला लावलं, त्याच्यानंतर आई वडिलांचं, आणि मग इथून पुढे जायचं होतं आपल्याला कर्जतला. दीड तासाचा प्रवास होता बरं का. त्यासाठी एक मोठी लक्झरी आणि एक बारकी लक्झरीचं नियोजन आम्ही केलं होतं. आपण आपल्या आल्टो डायरेक्ट कार्यक्रम स्थळी पोहोचलो. नवरदेवाच्या अगोदर कलवऱ्यांचं फोटोशूट झालं पाहिजे, ते पहिलं करून घेतलं. साखरपुडा रेडी होता, तो चालला स्टेजच्या दिशेने. बामन देवाने 2-3 आवाज दिल्यावर नवरीची एंट्री झाली आणि कार्यक्रम सुरू झाला. मुलगी पाहायचा कार्यक्रम पार पडत होता. नवरदेवाची एंट्री झाली, मग नवरदेव पाहायचा कार्यक्रम झाला. मित्र परिवार, पाहुणे, नाते गोते सगळे माणसं जमा झालते. मामा बारीक लक्ष देऊन साखरपुड्याकडे बघत होते. मेन कार्यक्रम होता सुपारी फोडायचा, तो बी पार पडला. परत एकदा नवरीला बोलावणं झालं. पुढं कार्यक्रम चालू होत होता. मग एकदम मस्त नियोजन झालं होतं सगळंच बरं का. परत नवरदेव आला आणि हे जे डेकोरेशन होतं ना, ते एकच नंबर होतं. मग रिंग सेरेमनीचा कार्यक्रम सुरू झाला आणि नवरदेवाच्या मित्रांनी कसा जल्लोष केला बघाच. नेहमीप्रमाणे फॅमिली फोटोशूट पार पडलं. आता वेळ झाली कपल फोटोशूटची. वातावरण, लॉन आणि सगळंच काय भारी होतं. कुमार भाऊ पोच द्यायचं काम करीत होते, आपण इकडं फोटो काढायचं काम करीत होतो. आणि इथं आपण बी आपला फोटो काढून घेतला आणि या सगळ्या टीमला बाय बाय करून आता आम्ही निघालो घरी. आजचं काम संपलेलं आहे. धन्यवाद, बाय बाय, जय महाराष्ट्र.